कॉन्व्हर्सेशन करायचंच आहे क्लायंटशी, लक्षात घ्या. डायरेक्टली हेअर कटिंगला तयार करायचं नाहीये तुम्हाला. पण सपोज ती जर तुमच्याकडे हेअर कटिंगला आली तर किंवा येण्यासाठी काय केलं पाहिजे तर तुम्ही त्याच्यामध्ये आधी कॉन्व्हर्सेशन केलं पाहिजे त्यांच्याशी. गळतीचं प्रमाण आहे, स्ट्रेट केस आहे, तुमच्या लुकला कोणता हेअरकट चांगला दिसेल हे तुम्ही सजेशन करायचंय. परंतु काही वेळेस आपण सजेशन केलं तर लोक काय, तुम्ही काय म्हणणार फेदर कटला खूप कटिंग होतात मॅडम, असं जर सांगितलं तर समोरचा ऑटोमॅटिकली काय म्हणणार नको. म्हणजे तुम्ही तिथंच निगेटिव्हिटी निर्माण केली त्यांच्यामध्ये, बरोबर आहे. त्यासाठी आपल्यामध्ये पॉझिटिव्हिटी करायची सुद्धा मुद्दा आपण कटिंग किती कट होणार हे सांगायचेच नाहीये सुरुवातीला. तुम्हाला डायरेक्ट कटिंगला तयार करायचं ना कस्टमरला, तर तुम्हाला काय करायचं, त्याला बोलवायचं आहे आणि कस्टमरला बोलवल्यानंतर तुम्हाला त्याच्याशी कॉन्व्हर्सेशन करायचं आहे. कॉन्व्हर्सेशन केल्यानंतर त्यांना सांगायचं तुम्ही भले तुम्ही जास्त कटिंग करू नका, परंतु तुमची ग्रोथ वाढवायची असेल तर आपण लेवल कट करूया मॅडम. सुरुवात तुमची लेवलनी झाली, त्यांना आवडला, सॅटिस्फॅक्शन झालं तर ऑटोमॅटिकली ते तुमच्याकडे येणार 2-3 दिवसांनी. म्हणजे तुमचा बेस पहिल्यांदा तुम्ही क्लिअर करा, पहिली गोष्ट. मग नंतर तुम्ही सजेशन करू शकताय. जर तुम्हाला डीपीयू पाहिजे, यू पाहिजे, हा कॉमन आहे, सगळ्यांना माहिती आहे. डीपीयू काय, यू कट काय, यू कट कसा असतो, काय असतो, हे लोकांना पूर्ण खेडोपाड्यांमध्ये सुद्धा माहिती आहे.